आता मुंबईमधली बातमी आहे। एकीकडे देशातल्या व्हीआयपी कल्चरला फाटा देण्यासाठी पंतप्रधानांनी लाल दिव्यांच्या बत्तीला बंदी घातली, तर दुसरीकडे मुंबईच्या केईएम हॉस्पिटलला व्हीआयपी कल्चरची लागण झालेली दिसते। कारण केईएम मध्ये 40 जणांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जावी असा अजब फतवा डीन अविनाश सुपेंनी काढलाय। यामध्ये महापौरांसह स्थायी समिती अध्यक्ष, विविध समित्यांचे अध्यक्ष आणि काही नगरसेवक यांचाही समावेश आहे। तसंच आमदार, खासदार आणि त्यांच्या नातेवाईकांनाही उपचारांमध्ये अग्रक्रम देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे रुग्णसेवेचं मंदिर समजलं जाणाऱ्या रुग्णालयातला हा प्रकार नक्कीच लांछनास्पद आहे। अधिक अपडेट्स घेऊया, आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्या सोबत आहेत। मनश्री, काय नेमका हे सर्क्युलर आहे आणि काय अपडेट्स मिळतात या सगळ्या संदर्भात, काय म्हणणं आहे डीनचं? अश्विन, काल हे सर्क्युलर समोर आलेलं होतं। खरं तर या आधी सुद्धा अशा प्रकारचं सर्क्युलर हे काढण्यात येतं अशी माहिती आपल्याला अधिष्ठाता अविनाश सुपे यांनी दिलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार काही नगरसेवकांनी तक्रार केली होती सार्वजनिक आरोग्य समितीमध्ये की आम्ही नवीन निवडून आलेलो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला लोक ओळखत नाहीत, तुमचे डॉक्टर्स ओळखत नाही, त्याच्यामुळे आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही आणि प्राधान्यक्रमही मिळत नाही। त्याच्यामुळे असा काहीतरी उपाय करावा की जेणेकरून डॉक्टरांना आमची ओळख होईल आणि त्यामुळे आम्हाला प्राधान्यक्रम दिला जाईल, अशी मागणीच त्यांनी सार्वजनिक आरोग्य समितीमध्ये ठेवली होती। आणि याच मागणीचा विचार करून शेवटी डीनने कंटाळून हे सर्क्युलर काढले असं म्हणायला हरकत नाहीये। कारण या सर्क्युलरमध्ये मुंबई महापालिकेशी निगडित असणाऱ्या ज्या समित्या आहेत, म्हणजे स्थायी समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, शिक्षण समिती, सुधार समिती, या समित्यांमधल्या जे सदस्य आहेत त्यांचा समावेश आहे। त्यासोबतच सगळ्या पक्षाच्या गटनेत्यांचा देखील समावेश आहे। आणि त्यासोबत जर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपण बोलायला गेलो तर आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्याही नावांचा समावेश आहे। त्याच्यामुळे या नावांना प्राधान्यक्रम देण्यात यावा, त्यांना चांगली वागणूक देण्यात यावी, त्यांना ओळखण्यात यावं अशीच काहीशी सूचना ही डॉक्टरांना डीनने दिलेली आहे। इतकंच नाही तर केईएम प्रमाणेच इतर महापालिका रुग्णालयांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं सर्क्युलर कदाचित लागू होऊ शकतं। कदाचित हेच सर्क्युलर इतर महापालिका रुग्णालयांना सुद्धा लागू केलं जाऊ शकतं। या संदर्भात राजकीय पक्षांकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी सुद्धा हे स्पष्ट आहे की नगरसेवकांनीच ही मागणी केली असल्यामुळे अधिष्ठाता जे आहेत महापालिका रुग्णालयाचे त्यांना हे नाईलाजाने सर्क्युलर काढावं लागलेलं आहे। जर आपण एकीकडे बघितलं तर लाल बत्ती ही हटवण्यात आलेली आहे, व्हीव्हीआयपी कल्चर ह्या नेस्तनाबूत करण्याच्या दिशेने खरं तर पाऊल टाकलं गेलं। मात्र तरी सुद्धा जी व्हीआयपी ट्रीटमेंट आहे ती काही संपलेली नाहीये आणि त्याचंच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपल्याला मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशा प्रकारे नगरसेवकांना प्राधान्यक्रमाने चांगली वागणूक दिली जावी अशा प्रकारचा एक फतवाच निघालेला बघायला मिळतोय। मनश्री, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि